मोठा निर्णय घेतला आहे ज्याची चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि हा निर्णय जो आहे तो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांच्याशी निगडीत आहे। खरं तर आता टॅक्सी चालक आणि रिक्षा चालक यांना मराठी जी आहे ती सक्तीची केलेली आहे आणि यासोबतच आता विशेष मोहीम जी आहे ती यासाठी राबवण्यात आलेली आहे। ज्यांना मराठी येते का लिहिता येते का याची चाचपणी केली जाणार आहे। ज्यांना मराठी लिहिता वाचता येत नसेल अशांचा जो परवाना आहे तो रद्द करण्यात येणार आहे। त्यासोबतच आता या विषयावरलाच अनुसरून मी आता पुण्यातील महानगरपालिकेच्या परिसरात आहे। इथल्या रिक्षा चालकांना या संदर्भात नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। दादा काय सांगाल, परिवहन मंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतलाय रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संदर्भात, काय वाटतं बरोबर आहे हा निर्णय? हा निर्णय घेतलेला बरोबर आहे। महाराष्ट्रात राहता तर मराठी आलीच पाहिजे। इकडे तुम्ही उद्योगधंदे करणार, इकडे रिक्षा चालवणार, हे करणार, तुम्हाला मराठी आलीच पाहिजे। महाराष्ट्रात नाही मराठी बोलणार तर काय बाहेर जाऊन मराठी बोलणार, ती आलीच पाहिजे मराठी। मुंबईमध्ये पाहायला गेलं तर सर्वाधिक जवळपास 60 ते 70% जे आहेत रिक्षा चालक ते परप्रांतीय आहेत। तर त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी माणूस जो आहे तो रिक्षा चालवणारच नाही। हा जो संपूर्ण धंदा जो आहे तो जे बाहेरून आलेले नागरिक आहेत ते करतायत, त्यांच्या जीवावरच चालतो आहे। नाही करतात ना, मुंबईमध्ये पण मराठी माणूस खूप आहेत, खूप प्रमाणामध्ये चालवतात ते लोक बी। मुंबईमध्ये पण आहे ना रिक्षावाले टॅक्सीवाले भरपूर आहेत मराठी आपले, चालवतात ते पण। आपल्यासोबत अजून रिक्षा चालक आहेत। दादा काय सांगाल, हा एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे, त्याची मोहीम देखील सुरू केलेली आहे, परवाने चेक केले जात आहेत, काय सांगाल? सर्वात अगोदर तर मी परिवहन मंत्री येतात त्यांचं स्वागत करतो की त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो एक मराठी भाषेसाठी निर्णय घेतला आहे। कुठल्या परप्रांतीय किंवा कुठल्या त्याच्या विरोधात नाही हा मराठी भाषेसाठी आणि मराठी भाषेला वाचवण्यासाठी। ह्या महाराष्ट्राचा इतिहास आहे, ह्या महाराष्ट्रामध्ये किती बलिदान गेलेत आणि किती आहुत्या गेलेल्या आहेत हे मराठी भाषेसाठी, हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून विषय फक्त मराठी भाषेचा आहे, परप्रांतीयाचा विषय नाहीच आहे। जो इथं व्यवसाय करतो त्याला इथली मातृभाषा येणं गरजेचं आहे ना, सरळ गोष्ट आहे। आता राहिली गोष्ट पंजाब, UP, बिहार हे महाराष्ट्राच्या तुलनेत राज्य नाही आहेत। महाराष्ट्र अख्ख्या देशाला सांभाळतोय, UP अख्ख्या देशाला सांभाळत नाही आहे, पंजाब अख्ख्या देशाला सांभाळत नाही, पण महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यातून लोक इथं येतात। त्यामुळे मराठी भाषेचा जो आहे मान तो इथं ठेवलाच पाहिजे। पंजाबमध्ये जाऊन आपण हिंदी बोलतो, इथं पण हिंदी बोलतो, तिथं गरजेचं आहे हिंदी बोलणं। तिथं पंजाबी नाही बोललं तरी चालेल एका दिवस माझ्या हिशोबाने, पण तिथं मातृभाषा काय यायला पाहिजे मराठी। तर महाराष्ट्र अख्ख्या देशाला सांभाळतोय। आज महाराष्ट्रामध्ये बघा प्रत्येक राज्यातून माणूस इथं येतो की नाही येतो, म्हणजे महाराष्ट्र हे काय छोटं राज्य नाही, सर्वांचं राज्य आहे। मग इथं मराठी भाषेला जर तुम्ही किंमत देत नसाल तर त्याला फायदाच काय? योग्य निर्णय, आमचं त्याला पाठिंबा आहे ह्या गोष्टी। म्हणजे हा निर्णय जो आहे तो परप्रांतीय विरोधात नसून भाषेला वाचवण्यासाठी आहे। कुठल्याही परप्रांतीयाच्या विरोधात हा निर्णय नाही, हा फक्त भाषेचा विषय आहे। भाषेचा सन्मान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। आपण ह्या मातीत खातो, ह्या मातीत जगतो, ह्या मातीत पैसे कमवतो, मग काय अर्थ आहे? सरळ गोष्ट आहे आणि माझा पाठिंबा आहे त्यांना, आमच्या रिक्षा संघटनेचा पाठिंबा आहे। बरं, मग बरेच जण त्या परप्रांतीयांचं असं म्हणणं आहे की हा निर्णय जो आहे आम्हाला मराठी येत नाही, मग आम्ही करायचं काय? आम्ही एवढं वर्ष इथं राहतोय वगैरे, आम्हाला कधी काही प्रॉब्लेम नाही झाला, पण आता सक्ती केली जाते, मग आम्ही कसं शिकणार, काय शिकणार आणि आमचा धंदा कसा चालवणार? महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी चालतात आणि मराठी भाषा चालत नाही। शिका ना मराठी भाषा, सोपी आहे मराठी भाषा शिकणं, काय प्रॉब्लेम नाही शिकायला, बरोबर आहे का? आमचा कस्टमर जर रिक्षामध्ये बसला त्याला मराठी येत नसेल तर आम्ही हिंदी त्या संग बोलतो की नाही, त्याला येत नाही म्हणून हिंदी बोलतो आम्ही, मग त्यांनी पुढे जाऊन मराठी शिकलं पाहिजे ना आमच्यासाठी, त्या भाषेसाठी, तेवढाच विषय। आपल्यासोबत अजून काही रिक्षा चालक आहेत। दादा काय सांगशील, तू किती वर्षापासून रिक्षा चालवतोस? बरं, मला ॲटलिस्ट 4 ते 5 वर्ष झाले। तू पुण्यातलाच आहेस की महाराष्ट्रातील कुठल्या भागात? पुण्यातलाच आहे, पुण्यातलाच। बरं, आता परिवहन मंत्र्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की मराठी सक्तीचा रिक्षा चालक असतील टॅक्सी चालक असतील, तर काय वाटतं तुला या निर्णयावर? योग्य आहे का निर्णय असं वाटतं तुला? योग्य आहे। जर एखादा जो तुझा गिराईक असेल, ग्राहक असेल, त्याला जर मराठी येत नसेल, तो जर दुसरा कुठला भाषा बोलत असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, त्याला मराठी नसेल तर तू कशा प्रकारे ती गोष्ट हँडल करतो? बरं, मला काय मग त्याच्या भाषेतच मला उत्तर द्यायला लागतं, कारण समोरच्याला जर मराठी येत नाही तर मग आपल्याला त्याच्याच भाषेत बोलायला लागतं। असं तुझा असं काही कधी अनुभव आलाय का की तू दुसरीकडे कुठे गेलेला आहेस फिरण्यासाठी आणि तिथं तुला त्यांच्याच भाषेत बोलावं लागले, असा काही अनुभव आलेला आहे? हो, पाठीमागं, कारण की मी गेलो होतो एक पंजाबच्या इकडे गेलो होतो, तर मला तिकडं असं म्हणजे की मराठी तिकडं असं तिकडच्या लोकांना कोणाला मराठी येतच नव्हती,
तर मला तिकडच्या लोकांना हिंदीतच बोलायला लागलं होतं, कारण मराठी कोणाला येतच नव्हती. मग असं का, तुम्ही जर का महाराष्ट्रात राहताय तर सगळीकडेच सगळ्यांनाच मराठी आली पाहिजे, असं एक म्हणणं आहे माझं. म्हणजे तू ह्या निर्णयाचा तू सपोर्ट करतो? हो, 100%. एकंदरीत पाहायला गेलं की रिक्षा चालकांकडून या निर्णयाचं स्वागत केलं हो जातंय? स्वागत केलं आम्ही. प्रताप सरनाईक साहेबांनी जो निर्णय घेतला ना, खूप छान घेतलेला निर्णय. या निर्णयाचं आम्ही आमच्या रिक्षा स्टँडच्या वतीने स्वागत करतो. तुम्ही स्वागत करता? बरं, माझी अशी एक विनंती आहे परप्रांतीयांना की ही जी सक्ती केलेली आहे ही तुमच्या म्हणजे असं काय तुमचं हे व्हावं, नुकसान व्हावं म्हणून नाही केलेली सक्ती. सोपी आहे, फक्त तुम्हाला मराठी भाषा शिकणं आणि मराठी भाषेचा गौरव करणं हा फक्त एवढाच विषय. त्यांनी तो विषय लांबपर्यंत नेऊन येणार, ते आंदोलन करायचं, हे करायचं, ते करायचं, आम्ही करणारच नाही, आम्ही बोलणारच नाही, हे न करता त्यांनी बाजू समजून घेऊन मराठी भाषा शिकावी आणि महाराष्ट्राचा गौरव वाढवा. बाकी नक्कीच आता परिवहन मंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचा परिणाम जो आहे तो लाखो रिक्षा चालक टॅक्सी चालकांवरती होणार आहे. मात्र दुसरीकडे पुण्यातील या टॅक्सी चालक रिक्षा चालकांना विचारलं असता त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो निर्णय आहे तो योग्यरित्या घेण्यात आलेला आहे, योग्य पद्धतीने हा घेण्यात आलेला आहे आणि योग्यच आहे असं एकंदरीत मत जे आहे ते पुण्यातील रिक्षा चालकांचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्यामुळे आता या निर्णयाकडे एकीकडे परप्रांतीय जे रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील त्यांच्याकडून विरोध करण्यात येते, तर दुसरीकडे जे पुणे महाराष्ट्रातील मुंबईतील जे रिक्षा चालक आहेत त्यांना या निर्णयाचं स्वागत केलं असून याला समर्थन दिलं गेलेलं आहे. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.